हर्षद चढ बरी बॉलिंग तसेच बॅटिंग सुद्धा मध्ये मध्ये बरी झाली. पहिले गेम जिंकलेले फुडली गेम शेणले आता परती जिंकले कशें दिसता? बरें दिसता. फर्स्ट मॅच सगळ्यात बरें खेळले पण सेकंड मॅचीक आमची सामकी बॅटिंग म्हणटा ती फालतू केली आमी सगळ्यांनी. सगळेच सिक्सरी मारपाक गेले तेका लागून आमी हारले. पण आतां न्यू मॅच सो फ्रेश स्टार्ट केले आनी जिखले. ऑर्गनायझिंगा बद्दल कितें सांगपाक जाय आनी पिची बद्दल कितें सांगता तूं? ऑर्गनायझींग तेंचे एवरी इयर बरें आसता. लास्ट इयर आमी हांगासर तेंची पंचायत लेवल टुर्नामेंट खेळ्ळे जेन्ना तो 4,44,000 जाल्ले तेन्ना सुद्दां तेंचे ऑर्गनायझींग चड बरें आसलें आनी ह्या वर्सा तेंचे आनीक बरें आसा. Thank you and all the best for the quarterfinals. That's it from the presentation ceremony. नमस्कार. आजच्या दिवसातील शेवटची लढत होताना दिसते. We'd like to ask Mithun Vaidya if you can please come in the VIP box. Mr. Mithun Vaidya. Mr. Mithun Vaidya, if you can please come in the VIP box to collect his memento, a token of love presented by the Mandaram boys on the occasion of Mandaram Champions Trophy 2025. Will be presented to him by Shri Mahesh Konadkar. नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय. रजत कुराळकर पहिला चेंडू विथ अलाउंग द कार्पेट म्हणजे जमिनीलगत टोलावतोय. चेंडू टोलवता क्षणी एकेर धाव घेण्याचा मानस आपल्या साथीदाराच्या साथीनं पूर्ण करतोय व एकंदरीत ही सुलक्षणं दिसत आहेत डाव संख्येत सुरुवात होण्याची. ती अर्थातच या ठिकाणी अबीर बाबा क्रिकेटर्सच्या नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. दुसऱ्यापासून गोलंदाजी मार्कवर उन्नी कृष्णन हा गोलंदाज दिसतोय. एक सुरेख अशी शैली गोलंदाज उन्नी कृष्णन याची सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने फेकण्यात आलेला चेंडू पुन्हाजी कलंगुटकर त्याच गतीनं टोलवतोय तो डीप लॉंग ऑनला जमनी लगत. पण जोपर्यंत डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय एकेर धाव सहजगत्या पुन्हाजीच्या खाती त्याचं खातं खोलण्यास प्रवृत्त करते. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर ही 2. सुरुवातीच्या सामन्यात काहीशी निराशा मात्र त्या निराशेवर या ठिकाणी अपयशाचं पाणी जे फिरलं होतं त्याला दूर सारत या ठिकाणी नव्या जोमानं आपला आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आर्यन पॅन्थर्स क्रिकेट संघ या ठिकाणी मैदानावर झुंजताना दिसतोय. यावेळी तिसरा चेंडू या डावातील हलके रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात टोलविण्याचा रजत कुराळकरचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव हा गणला जातोय. परत एकदा उन्नीकृष्णन गोलंदाज एका कंजूशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडविताना मैदानावर फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा धावफलकावर. अबीर बाबा क्रिकेटर्स क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना मैदानावर. मधल्या यष्टीवरचा चेंडू मनगटी फटक्यानं वळवायचा होता. चेंडू जातोय तो अर्थातच या ठिकाणी वाईट गल्ला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धाव रजतच्या खाती. एकेरी धाव ही अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या अबीर बाबा क्रिकेट संघाच्या खाती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 धावा धावफलकावर. 8 षटकांचा सामना. सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची केवळ 2 खेळाडू 30च्या पलीकडे सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा आणि नियंत्रित अशा क्षेत्ररक्षणाला साजेशी गोलंदाजी करताना मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत तर वंचित ठेवलं जाते ते फलंदाजांना. मोठा फटका पुन्हाजी कलंगुटकरच्या माध्यमातून आपण पाहतोय डीप लॉंग लेगच्या क्षेत्राखाली. त्या खाली क्षेत्राला या ठिकाणी आकर्षक फटक्याने चौकारच्या स्वरूपात भरून काढलं जात आहे. पुन्हाजीच्या खाती पहिला चौकार नोंदविला जातोय व या 4 धावांनी 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 7 धावा धावफलकावर. आपल्या पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी आर्यन पॅन्थर 77 क्रिकेट संघाच्या वतीनं गोलंदाज उन्नी कृष्णन हा वेगवान गोलंदाज सज्ज व समोर आहे. एका चौकारच्या सहाय्यानं वैयक्तिक 5 धावांवर खेळणारा पुन्हाजी कलंगुटकर स्ट्राईकला. 7 धावा 5 चेंडूंच्या सांगतेखेरीज.
समोर फटका टोलविला जातोय, जोपर्यंत मिरॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एक धाव पुनाजीच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. एकेर धावेने यशस्वी सांगता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 8 धावा बिनबाद अशी सुरेख सुरुवात या ठिकाणी गोलंदाजाचा अंदाज घेताना पुनाजी कलंगुटकर व त्याचा साथीदार रजत कुडाळकर या द्वयींकडनं साकारताना या ठिकाणी आपण पाहतोय अबीर बाबा क्रिकेट संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघ गोवा राज्यातील तुल्यबळ असे संघ आणि आज सकाळच्या सत्रापासून सामने क्रिकेट रसिकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारे ठरले आणि त्याचंच फलित म्हणून आतापर्यंत अनेक क्रिकेट रसिकांचा प्रतिसाद युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग म्हणून आम्हाला लाभतोय. अनेक प्रेक्षक वर्ग या संपूर्ण स्पर्धेशी जोडले जात आहेत आणि त्याच प्रेक्षक वर्गांच्या सहर्ष सहभागानं नटलेली या वर्षीची मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा MCT स्पर्धा दुसरं षटक या सामन्यातील गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय आणि बहुधा गोलंदाजी मार्कवर अब्दुल समद या गोलंदाजाची वर्णी ही सलाम या गोलंदाजीची वर्णी लागते. उजव्या यष्टीच्या बाहेर खराब असा चेंडू, दोन्ही हा समांतर अनुभवी पंच मुन्ना दाभोलकर यांचा इशारा वाईडचा येतोय. अवांतर धावसंख्या आपलं खातं खोलतोय व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं सांघिक धावफलक या ठिकाणी उभारी घेताना दिसतोय तो 9 धावांवर. वेगवान गोलंदाज अब्दुल या ठिकाणी गोलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं काहीसा वॉर्मअप पद्धतीचा पहिला चेंडू होता, त्यानंतर सावरतोय तो गोलंदाज अब्दुल. याही वेळी उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे अंगलट येतोय आणि सदरचा चेंडू शरीरवेधी होऊ शकतोय की नाही याची खातरजमा करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली जाते. एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर 10 अशी झळकलेली आपण पाहतोय. मात्र सदरचा चेंडू वाईड आहे की नो बॉल आहे याची खातरजमा करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत हे मैदानी पंच घेताना दिसत आहेत. अतिशय सुरेख अशी पंचगिरी आज या स्पर्धेच्या पहिल्या दिवसादरम्यान आपण अनुभवली. तिन्ही ऑफिशियल्स अमेय नाईक, रुपेश गवस आणि मुन्ना दाभोलकर या त्रय वर्गांच्या माध्यमातून आणि निश्चितपणे निपक्ष पंचगिरीचं एक साकल्य अनुभव त्यांनी या ठिकाणी सहर्ष सादर केला. पण दरम्यानच्या कालावधीमध्ये तिसरे पंच खातरजमा करतायत. इशारा येतोय तो नो बॉलचा, म्हणजे जी साशंकता फलंदाजाच्या मनात होती, ज्याबद्दल दाद मागितली होती, ती दाद अखेर स्वीकारली जाते. फ्री हिटचा इशारा असेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये काहीसा जायबंदी दुखापतीने होतोय. तो अब्दुल सलाम दुखापतीने जायबंदी होऊन तो माघारी परततोय व त्याच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून आणखी एका खेळाडूची वर्णी, ती म्हणजे सतीश यादव याची वर्णी मैदानावर लागते. फ्री हिटचा चेंडू असेल, मोठा फटका मारण्याची संधी असेल ती पुनाची कलगुटकरला. पंचांची खुणगाण येते आणि हे जोखमीचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बहुधा सतीश यादव याची वर्णी लागते. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू टोलवीला जरूर गेला होता, त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण झालं होतं आणि जर अचूकतेने केलेली फेक टिपण्यास गोलंदाज सतीश यशस्वी ठरला असता तर काहीचा अडचणीत पुनाजी कलगुटकर येऊ शकला असता. मात्र सुदैव पुनाजीला साथ देते, सुदैव साथ देते ते अबीर बाबा क्रिकेट संघाला. एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 11 धावांवर दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सतीश यादव, तर यावेळी समोर असेल फलंदाज तो रजत कुडाळकर, ज्या फलंदाजाच्या नावे मर्यादित 8 षटकांच्या सामन्यांमध्ये 2दा शतक ठोकण्याचा बहुमान हा प्राप्त झालाय. दोन्ही फलंदाज हे शतकवीर गोव्या राज्याचे म्हणून संबोधले गेले. एका फलंदाजाने तर महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन म्हणजे मिठभाव चषकामध्ये गेल्या वर्षी शतक झळकवण्याचा महापराक्रम केलाय, तो म्हणजे रजत कुडाळकर. यावेळी नॉन स्ट्राईकला 12 धावा धावफलकावर. पुढे सरसावतोय पुनाजी पददालित्यांच्या जोरावर एक जोरकस फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. मात्र डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाच्या स्वरूपात असलेली अभेद्य भिंत, ती म्हणजे दीपक नावाची, चेंडू अडवते, चेंडूची परती करते. एकेर धाव पुनाजीच्या खाती. ज्या एकेर धावेने क्रिकेटचा घातांक ज्याला संबोधला जातो, ती धावसंख्या 13 आपल्या समोर येते. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, नकारात्मक गोलंदाजी, वाईडचा इशारा, घातांक टळला जातोय. 14 हा शुभ अंक धावफलकावर झळकला जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि अधिकाधिक या ठिकाणी अवांतर धावांचा भरणा या डावामध्ये केलेला आपण गोलंदाजांकडनं पाहतोय.
परत एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, यावेळी मिड ऑफ सीमारेषा अलगद पार केली जाते. डीप लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे चौकार निघतोय. रजतच्या माध्यमातून निघतोय तो एकंदरीत पहिला व या डावातील दुसरा सांघिक चौकार. या 4 धावांनी धावफलक वधारला जातोय तो तब्बल 18 धावांवर. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी एक नावाजलेली अशी क्रिकेट स्पर्धा, जी बहुचर्चित अशी क्रिकेट स्पर्धा. त्या क्रिकेट स्पर्धेचा आजचा सलामीचा दिवस आणि आजच्या सलामीच्या दिवसातील शेवटची ग्रंथिका गोवा राज्यातील 2 तुल्यबळ संघांमध्ये आपण अनुभवतोय. जो प्रेक्षक वर्ग उशिरा आमच्याशी जोडला गेला त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की अबीर बाबा क्रिकेटियर्स नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. रिव्हर्स स्वीपचा इरादा होता, इरादा सपशेल हा अपयशी ठरतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्ण होत आहेत. आणखी एका निर्धाव चेंडूची गणना ही होते. गोलंदाज सतीश याच्या माध्यमातून एकंदरीत धावसंख्या धावफलकावर 18 बिनबाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. सलामीची जोडी अबाधित. रजत कुडाळकर खेळतोय 7 धावांवर. पुनाजी कलंगुटकर 8 धावांवर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. मैदानाच्या 4ही बाजूला आपल्या आक्रमक फटकेबाजीने प्रेक्षकांची मन जिंकण्यात रजत कुडाळकर कमालीचा यशस्वी ठरतोय. खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा. 2 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 11 धावांच्या धावगतीनं तब्बल 22 धावा या झळकलेल्या आपण धावफलकावर पाहतोय. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी कोणताही बदल अपेक्षित नाही. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी उन्नीकृष्णन हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. तिसरं षटक हे निश्चितपणे MCT चषक नावाने संबोधलं गेलेलं. सर्व क्षेत्ररक्षक या ठिकाणी फलंदाजला घेरून उभे आणि जी कठीण जबाबदारी गोलंदाजाच्या खाती ती चोखपणे पार पाडण्यासाठी उन्नीकृष्णन गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव गणला जातोय. एकंदरीत धावसंख्या धावफलकावर ही 22 तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला. परत एकदा एक मोठा फटका तोलवायचा होता. प्रयत्नांना यशस्वीता प्राप्त होत नाही. मात्र संमिश्र यशावर समाधान मानावं लागतंय. ते अर्थातच अबीर बाबा क्रिकेट संघाला लेग बायच्या स्वरूपात म्हणजे अवांतर धावेच्या स्वरूपात निघते ती एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 23 धावांवर. सामन्याचा विचार करता, धावांचा विचार करता, धावा कशाही येऊत, ज्या धावा धावफलकावर झळकल्या जातील त्याचा पाठलाग करणं अति आवश्यक बाब असेल ती आर्यन पॅन्थर्स क्रिकेट संघासाठी. होरपीच चेंडू, फटका हवेमध्ये विरला जातोय. गगनात विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्यात या ठिकाणी क्षेत्ररक्षक दीपक पात्राव हा कमालीचा यशस्वी ठरतोय. व ज्या चेंडूवर मोठ्या फटक्याची रजत कुडाळकरला अपेक्षा, त्या ठिकाणी अपेक्षा भंग रजतचा होतोय. अपेक्षा भंग होतोय तो अबीर बाबा क्रिकेट संघाचा. व पहिला हादरा रजत याच्या स्वरूपात बसतोय. पहिली सफलता प्राप्त होते ती आर्यन पॅन्थर 77 क्रिकेट संघाला. मात्र या पहिल्या सफलतेसाठी त्यांना तब्बल 23 धावांचं मोजमाप द्यावं लागलं आणि अखेर प्रतीक्षा संपते. 2 षटक 3 चेंडू यांच्या सांगतेखेरीज मिळते ते पहिलं सुयश. आर्यन पॅन्थर 77 क्रिकेट संघाचा विजयी रथ आपण स्क्रीनवर पाहतोय. ज्या विजयी रथामध्ये आरूढ होऊन संपूर्ण संघानं या मैदानावर विजयाच्या अपेक्षेनं प्रवेश केला. सुरुवातीच्या 2 सामन्यात त्यांनी विजयी परंपरा राखली आणि आता या आपल्या तिसऱ्या सामन्यामध्ये संघर्ष होताना दिसतोय त्यांचा. तो अर्थातच या ठिकाणी अबीर बाबा क्रिकेट संघाविरुद्ध. रजत कुडाळकर बाद होऊन मैदानाच्या बाहेर, तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज शुभम झा याची वर्णी ही मैदानावर लागते. पहिला चेंडू, सुरेख असा चेंडू हाताळला जातोय. चेंडूला हलकेच तोलवत दिल्या हातानं एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न कमालीचा यशस्वी ठरतो.
शुभम झा एकेरी धावेने आपलं खातं खोलतोय. उन्नी कृष्णनला एकंदरीत या स्पर्धेतील मिळते ते 8वं यश. 24 धावा गड्याच्या मोबदल्यात 2 षटक व 4 चेंडू यांचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा चिखलगुटकर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा बेत आखतोय. हा बेत कशासाठी असेल, किंबहुना मोठ्या फटक्याचे संकेत निघतायत आणि त्या संकेतावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सज्ज होतोय तो पुन्हा चिखलगुटकर. यावेळी मोठा फटका, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं 4 धावांसाठी. जे वर्तमान या ठिकाणी अपेक्षित केलं होतं त्या वर्तमानाला सत्यात वर्तवताना आपले दोन्ही हात खोलतोय पुन्हा चिखलगुटकर. ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूला डीप लॉंग ऑन सीमारेषा दर्शवतोय. स्वतःच्या खाती दुसऱ्या चौकारची नोंद करतोय. पण या 4 धावांनी आता एकंदर सांघिक धावसंख्या अबीर बाबा क्रिकेट संघाची आपण पाहतोय 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एमसीटी षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज उन्नी कृष्णन आपल्या गोलंदाजी मार्कवर हा सज्ज. याही वेळी मोठ्या फटक्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह एक कंजूशी गोलंदाजी या ठिकाणी पूर्णत्वास येते. ती उन्नी कृष्णन याची 2 षटकांमध्ये एक सफलता त्याला प्राप्त होते. 13 धावा तो खर्च करतोय. पर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना अबीर बाबा क्रिकेटियर्स संघ. सुयोग्य असं आयोजन, नीटनेटकं असं नियोजन आणि त्या नीटनेटक्या नियोजनाला घर बसल्या प्रेक्षक वर्गांना सामना पाहण्याची संधी युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या वेबसाईटवरनं आम्हाला मिळाली. सर्व या tenniscricket.in चे सन्माननीय संतोषी नाणेकर आणि गौरव सावंत यांच्या माध्यमातून त्यांचे कॅमेरामन अहोरात्र या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी झटतायत आणि त्याचंच फलित म्हणजे तब्बल या ठिकाणी 2 लाख प्रेक्षक वर्गांचा टप्पा हा tenniscricket.in न पार केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, गोलंदाज सतीश यादव गोलंदाजी मार्कवर सज्ज. दोन्ही हात समांतर करत वाईडचा इशारा या ठिकाणी देण्यात येतोय तो मैदानी पंचांकडनं. आणि या मैदानी पंचांच्या निर्णयाला काहीशी दाद दिली जाते. तिसऱ्या पंचांकडे ही दाद देण्यात येते. सुरेख असा कॅमेरामन आपण कॅमेरावर या ठिकाणी पाहतोय तो प्रीतम, विजय, सूरज आणि सुशांत यांच्या माध्यमातून. तर इलेक्ट्रिक स्कोअरबोर्डची भूमिका पार पाडण्यासाठी या ठिकाणी विघ्नेश आमचे मित्र एक बरखुबीने जबाबदारी पार पाडतायत. म्हणजे हे संपूर्ण टीमवर्क आपण पाहतोय एका नीटनेटक्या आयोजनाच्या निर्दोष अशा प्रेक्षेपणासाठी संपूर्ण श्रेय दिलं जाईल ते tenniscricket.in संपूर्ण टीमला. मैदानावर जाऊया. एक वाईट चेंडू विरुद्ध दात मागण्यात आली आहे. तिसरे पंच निर्णय काय देत आहेत यावर मैदाना पंचांच्या नजरा खिळलेल्या, सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा या खिळलेल्या. आणि खातर जमा करत आता मात्र चेंडू हा निर्धाव असल्याचा निर्वाळा तिसरे पंच देत आहेत. चेंडू हा गोलंदाजाच्या खाती जमा होतोय. गोलंदाज अर्थातच या ठिकाणी यादव गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं समोर आहे शुभम. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सूर्यगिरित्या टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डीप लॉंग ऑफ वरनं नंदेश क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. आपल्याकडनं चूक होणार नाही. प्रतिस्पर्धी संघाला दुहेरी धावेचा बोनस मिळणार नाही याची दक्षता घेत चेंडू अडवून तत्परतेनं फेक करतोय व नाममात्र एकेर धावेवर शुभमला समाधान हे मानावं लागतंय. धावफलक 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. यावेळी मात्र दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच मुन्ना दाभोलकर यांचे वाईडचा इशारा येतोय. योग्य असा निर्णय. एक अवांतर धाव एकेरी अवांतर धावेच्या सहाय्यानं 30 धावफलकावर गाठली जाते ती अबीर बाबा क्रिकेट संघाच्या वतीनं. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न कमालीचा यशस्वी ठरतोय. एक हाती फटका पुनाजीचा. क्षेत्ररक्षक उन्नी चेंडूच्या मागे चेंडू अडवतोय. रिले फेक ही विशाल याच्या माध्यमातून यष्टीरक्षकाच्या दिशेने येते व दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावांचं आव्हान पुन्हाची आपल्या साथीदाराच्या सहाय्यानं यशस्वीरित्या पार करतोय. ज्या दुहेरी धावांनी धावफलक वधारतोय अबीर बाबा क्रिकेट संघाचा 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक तरी बाद 32 धावा
पुढे सरसावतोय पुनाजी पददलिताच्या जोरावर विथ अलॉंग द कार्पेटचा फटका, चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण होतोय, चेंडूची परती होते व एकेर धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल पुनाजीला. ज्या एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 33 धावांवर. अजूनही मोठा फटका षटकरच्या स्वरूपात या डावामध्ये पाहायला मिळाला नाही. कदाचित शुभम याच्या करवी ती प्रतीक्षा पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा. सुरेख असा चेंडू, फलंदाजाच्या मनात नक्की काय चाललंय हे जाणून त्याच्या विरुद्ध कामगिरी करण्यास प्रवृत्त करणारा गोलंदाज यादव याचा चेंडू निर्धाव म्हणून गणला जातोय. धावसंख्येत कोणताही विशेष बदल अपेक्षित नाही. 33 एका गड्याच्या मोबदल्यात डावातील चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सतीश यादव हा सज्ज. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जात एक फटका जमिनीलगत सजविला जातोय. लॉंग ऑफवर क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती केली जाते. नाममात्र एकेर धावेवर शुभम झाला समाधान, हे मानावं लागतंय. प्रयत्न होतोय त्या मात्र त्या प्रयत्नांना यशस्वीतेत परावर्तित करण्याची अजूनही संधी मिळत नाही. याचं पूर्णतः श्रेय दिलं पाहिजे ते क्षेत्ररक्षण करणारा आर्यन पॅन्थर्स क्रिकेट संघाला. खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा 34 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 4 षटकांचा खेळ या डावातील बाकी आणि या 4 षटकांमध्ये फलंदाज पुनाजी धोकादायक ठरेल अशी अपेक्षा. मात्र जी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे त्या अपेक्षेला भंग करणारी एका योग्य टप्प्यावरची गोलंदाजी अपेक्षित या ठिकाणी ती अर्थातच आर्यन पॅन्थर 77 क्रिकेट संघाच्या माध्यमातून 34 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. पाहायचंय कोण गोलंदाज सज्ज होतोय. बहुधा गोलंदाज विशाल केवत याच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर बहुमानाला प्राप्त करू देणारी गोलंदाजी 2 षटक 1 निर्धाव 8 धावा व 4 सफलता असं गोलंदाजीचं जातं पृथक्करण. तो विशाल सज्ज. यावेळी सुरेख असा चेंडू यष्टी गुल होत आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. शुभम झा शिकार होतोय तो गोलंदाज विशालचा. 5व्या षटकाची सुरुवात सफलतेनं होते. एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर 34. गडी बाद होत आहेत ते 2. नवीन फलंदाज अमृत वेर्लेकर याची पावलं मैदानाच्या दिशेनं वळताना दिसत आहेत. अमृत काय करामत करतोय या सामन्यामध्ये की अमृतला रोखण्यात यशस्वीता प्राप्त होते. हे काळाच्या उदरात लपलेलं भविष्य आपल्या समोर सादर करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आवाजात बदल होतोय व पुढील या डावातील खेळासाठी मी निमंत्रित करतोय आमचे मित्र श्याम कलंगुटकर यांना. Thank you, Samir. 34 for 2. In some bit of trouble at the moment, Abir Baba, cricketers Bardes. Haven't managed to win a single game so far. This will be a game of pride for them. New man in Thakur, aka Amrut Vellekar, up against Vishal Kevat from the Bandeshwar Temple end. Full toss delivery, played up and oh, dropped. Hasif Zabadar there, had extra cover, diving full length, just couldn't quite get it in it right mids. Will go down as a drop chance. Gets off the mark with that drop chance. Does Amrut. Score moves on to 35. Punaji. And that will be wide. Extras. Felicitated today Punaji Kalangudkar for the longevity that has been carried by him through fitness, through his cricketing venture throughout. That's big. Fielder gone. Taken. Reached for the ball outside the off stump. Almost towards that wide line, and Sonu taking that catch. Sends Punaji Kalangudkar in the pavilion. That's a big wicket. He's gone for 15. It's 36 for 3.
New man in, Nehal Mandrekar. Needs a partnership along with Amrut to put a defendable total on the scorecard. Nicely played. Will get a single down to back at the point region. Is he going to come back? No. Just settling for one. Gets off the mark with that single. So both these batsmen relatively new. In the middle, 5th over in progress. Projected score from here on almost towards 67-68. Nicely played. Back to the point region. Just a single. Score moves to 38. 38 for 3. 5th over in progress. Well, the credit has to be given to the umpires for quickly covering all the games without any doubt of bad light. Nicely worked. Just trying to play it on the onside. Ended up hitting it to extra cover for just a single. Single to end the over. After completion of 5, it's 39. 39 for 3 after completion of 5 overs. Abir Baba Cricketers, Bardez. Pristine quality of picture. Videography done by all the cameramen of tenniscricket.in. Gaurav Sawant and his team have done a marvelous job on day 1. Match 1, it was 10,000 subscribers, 10,000 viewers who have viewed the game, and also in that final over there were around 1,000 people who were watching that game, which was that stat which was provided us by Ashwin Vignesh Prabhu doing the electronic scoring right now. Change in bowling, it will be Nandesh Gowda. Bottom edge, straight to the wicket keeper, dot delivery. Nicely cut away. Straight to the field, a chance for an out, and not quite. Single taken. Single taken easily. Score moves to 40. Swing missed. Not delivery. So far, the stronghold of this particular team has been tremendous. Karyan Panthers 77 winning all games. This is their 3rd and hoping to win this one as well against the Bardez. Reverse sweep. And that's been hit. One bounce over the ropes. Over the 3rd man region for 4. Score moves to 44. Up and over, extra cover. Field after the ball. And will be in vain that chase. Another boundary, 2 in succession. Score moves to 48. Coming from the bat of Amrut Lekar. Needs to get going. Another 2 overs to go after this. And definitely 80-85 runs could be mattered. As we've seen at the course of the day, 80-85 runs, those are the things. That's where you gotta be, and you lose wickets early, you can falter. But if you keep your momentum going, keep your juices flowing, your batsman in the middle, take some time and then play the shots accordingly to the situation, you can get the win.
Reverse sweep. Again, this time connection. Field after the ball. Won't be able to stop it. That's another boundary. Hat-trick of boundaries to end the over. After completion of 6, it's 52 for 3. 52 for 3 after 6 overs. Habir Baba cricketers bar this. Two for the loss of 3 in 6. Man at a wideish long off, long on, mid wicket, cow corner on the fence and deep back to the point. Will just get a single. That man on your screen, Deepak Patro, one of the best fielders in Goa. Also Asif Zamadar, both play for the same team. Two of the best in a ring outfield. They cover everything. Catch is also taken by them. And how can we forget Samarth Gawas? Down the ground, miscued, and that will be 4. No proper bed on that one, but still managing to get a boundary. 57. Score moves to 57 with that boundary. His 4th boundary. Amrutwell Lekar. Can he turn his magic over in these last overs to propel his team towards that 80-90 mark? In the remaining overs, definitely around 10 deliveries. That's swept away nicely. Field after the ball, won't be able to cut it off. Another boundary. 2 boundaries in a row. Sarfaraz not happy with the fielding placements. Just signaling to his brother, why can't we put a man there? Neck and gone. Gets his man. Change of angle, coming round the stumps, bowled it wide. Gets the tricky outside edge and keeper does the rest. 61 for 4. Gone for 22 of just 9 deliveries. Shri Prashant aka Ba Naik has arrived. So please take your seat in the VIP box. Straight away gone. Neatly done by Deepak Patra on the boundary rope. Came in and straight away into the pavilion. Rajesh has to depart for a golden duck. It's 61 for 5.
Can he get a hat trick? Short pitch delivery, cut away. Straight to the man at short third. Dot delivery to end the over. After completion of 7. It's 61 for 5. 61 for 5 after 7 overs. Habir Baba Cricketers Bardes. Vishal, and he's been hooked down to Sonu Sharma. Hit the square leg boundary. Will just be one for Nehal. Brings Akash Pore on strike. Last over in progress. 62 for the loss of 5 wickets. Habir Baba Cricketers Bardes. He does maximum on that one. Short pitch delivery and thumps it for a maximum. Does Akash Pore. Score on to 68. Again, this time low on the bat. Coming back for the second one, is he? No. Will just be one. 69 for the loss of 5. Last 3 deliveries in this innings of Habir Baba Cricketers Bardes. He's down on the floor. But Sonu Sharma, too quick. Just a single. Excellent work from him on that square leg boundary. Score moves to 70. Winner to take home rupees 5,55,555. Runners up to get rupees 3,33,333. Third and fourth place. Nick, and that will be gone. Another one bites the dust. 70 for 6. New man in, Rohan Sargaonkar, facing the last delivery. 7.5, 70 for 6. That's gone through. And will come for a bye. So 71 has been posted after completion of 8 overs by Habir Baba Cricketers Bardes after winning the toss and deciding to bat first. 72 will be the target required for Aryan Panthers 77 Marmugao.
Well, talking about the bowling card, 3 wickets taken by Vishal. He is on to now 7 wickets as the second leading wicket taker of the tournament, and his teammate Unni Krishnan on 8 wickets as the leading wicket taker. हॅलो थँक्यू डीजे. आणि सुंदर असे इव्हिनिंग आमची आणि सुंदर अशा ग्राउंडाचेर आमचे सतत आमच्या फाटल्यान आसले आमचे धडेडीचे एक युवा नेतृत्व आणि आमचे माजी सरपंच आणि सध्या पंच मेंबर आणि सदांच युथा वांगडा जे बरोबर असतात असे आमचे प्रशांत बाळा नाईक आमच्या स्टेजीर असतात. खूपशे असे कार्यक्रम जातात, कला असो, क्रीडा असो, युवक जो ज्या करतात, मेडिकल कॅम्प असो, नाट्य क्षेत्रात असतो, ते सदांच लोकांक सपोर्ट करतात. मांद्रे गावचे जे इश्यू असले आतापर्यंत हे मेजर इश्यू त्यांनी टेकअप केले, व्हडल्या लेवलाचेर टेकअप केले. सदांच गावचो बरो एक युवा कार्यकर्तो आणि युवा नेतो असो आमचो प्रशांत बाळा नाईक आज हाजीर आसा. रिक्वेस्ट करता प्रशांता कडेन या टुर्नामेंटा खातीर, या आयोजना खातीर त्यांनी एक बेस्ट विशेस दिवचे म्हणून. थँक्यू संजू बाब. पयल्या सुवातेर हांव देव बांदेश्वर तशेंच देवी भगवती सप्तेश्वराक हांकां नमन करता, वंदन करता. मांद्रे बॉयज गेल्ली सलग कितली तरी वर्सां ते मांद्रे गांवांत न्हू तशेंच गोंयान, महाराष्ट्रान, सिंधुदुर्गान हेंच्यांनी बऱ्यापैकी नांव कमयलां. आनी तेचे जे सर्वा म्हणटात तशे आमचे महेश बाब तसोच तेचो साथीदार आमचो संजू नागवेकर आनी तेची जी सगळी टीम जेंचे जे ह्या अथक परिश्रमांत आयज आमकां हो चॅम्पियन ट्रॉफी जी हांगा पळोवपाक मेळटा. सलग 5 दीस हो टुर्नामेंट चलतलो आनी तालुका लेवल ह्या फावटी तेंच्यांनी जो प्रत्येक टिमीक संदी दिल्या, खरोखरच ही बरी गोश्ट आसा. जेणे करून प्रत्येक तालुक्यांतलो जो एक प्लेयर आपली हांगा एक स्कील, आपली एक कला सादर करू शकता. आनी जायते हांगासर आमचे मांद्रेचे ग्रामस्थ, आमचे जे क्रिकेट प्रेमी ह्या टुर्नामेंटाची आतुरतेन वाट पळयता. आनी खरोच जशे आमचे 2020 म्हणटा आमी भारतान जे आमी खेळयता तशेंच जायते क्रिकेट्स आसात. जशे भारताक जशी भारतांतले सगळे क्रिकेट प्रेमी जे उत्साहान ते वाट पळयतात, तशेंच मांद्रे गांवांत ह्या मांद्रे चॅम्पियन ट्रॉफी जी मांद्रे बॉयज आयोजन करता तेची एक आतुरतेन वाट पळयता. त्याच्यातलो एक हांव एक तसोच की मांद्रे गांवांत क्रिकेट हे एक डिफरंट वळण म्हणटात तशें एक डिफरंट प्लॅटफॉर्म ह्या दोगूय मुर्ती आमचे आहात जे महेश बाब आनी आमचो संजू हेंच्यांनी आयज मांद्र्याचे बऱ्यापैकी नांव केलां. आनी हांव देवी भगवती, देव सप्तेश्वर तशेंच बांदेश्वर हेंच्या कडेन मागणी करता की तेंचे अशेंच हे टुर्नामेंट बऱ्यापैकी सादर करचे, जेणे करून आमचे मांद्रे गांवचे नांव करचे. आनी हेका कितें भायरसून भितन कितें मदत आसा जाल्यार हांव सदांच तेंचे बरोबर आसतलो. आनी ह्या टिमीक ज्या टिमींनी भाग घेतला ह्या पूर्ण टिमीक हांव खूब खूब शुभेच्छा दिता, ऑल द बेस्ट म्हणटा. तशेंच मांद्रे बॉयज हेंकाय सुद्दां एक खूब खूब शुभेच्छा दिता. हेंचे हे टुर्नामेंट तेंच्यांनी अशेंच घडोवन हाडचे, आमचो सदांच तेंकां सहकार्य आसतलें. देव बरें करूं. थँक्यू प्रशांत बाळा नायक. थँक्यू व्हेरी मच. असलो आमचो प्रशांत बाळा नायक. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. Thank you, sir. Thank you very much. Nicely played. Looking for a quick single. Chance of run out. Not quite. Directed would have been close, but not to be. 2 without loss in pursuit of 72 runs
in 8 overs. Up and over, extra cover. And that will be gone for 4. Just trying to get it back, but just couldn't. Rajesh tried it best, but he just couldn't quite get it back. First boundary in the innings of Aryan Panthers, 77, Marmugao. Already Sai Jai Bodgeshwar, Micholim have reached the quarterfinals. Just that standing will be decided now. That's again played nicely. Shubham Jha can't get there. That's 4 more. 2 in a row. First one over, extra cover. Next one over, deep square leg. 2 boundaries in succession. Score moves on to 10. Just trying to get this job done as early as possible, these two. Nicely played. That's excellent batting. Get a boundary, get a single. Just try to maneuver the ball around. Always good to see. Not just trying to go bashing every delivery. Delicacy is also important. Again, just that trying for that Chabuk hit. Chapu gets a single after completion of 1. It's 12. 12 without loss after 1. Aryan Panthers, 77, Marmugao. Will be a formidable side when Syed Badi joins them on Saturday. Due to some leather ball game, couldn't quite join them today. So he'll be also in that squad. He's been in that squad, just that he'll be in the team playing on Saturday for the quarterfinals. Will be a big boost for the team. On Saturday, we'll get the measuring tape. Who is taller? Is it going to be Riaz or is it going to be Baddi? We'll measure the height. 2 of the tallest in the team. Rohan Salgaonkar just being guided down to Beckett Square for just a single. Again, Sarfaraz just realizing that having some issues with his fitness, maybe the heat and playing entire day sometimes get you sweating, sometimes get you some cramps. Trying for the reverse, looking for a quick single, chance of an out. Oh, missed opportunity. Nothing going the Bades team's way. Leg by is the signal given by the umpire. Had to collect it cleanly and just ricochet the stumps, but wasn't to be. Another single taken. Score moves to 14. Nicely cut away. It's very well done by Amrut. It'll just be 1. 3 singles, 3 deliveries. So moves to 15. 12 at the first, now 3 in 3. It's an edge and no proper connection. Down to short fine. A dot delivery. 4 teams that were in this group. Group A, Sai Jai Bodgeshwar, Bicholim. Appealing and gone, given. Adjacent in the middle. And Asif Zamadar is the first casualty of Aryan Panthers, 77, Marmugao. They lose a wicket. It's 15 for 1.
Well, we've also got Triveni, one of our scorer. Has been in many tournaments. Whenever there's a tournament in Pernem, I've seen her in MCT and also for the Drew Trophy, PPL as well. Very good scorer, young scorer coming up. Welcome Triveni. Meanwhile, new man in Deepak Patro on strike. 15 for 1. Good delivery. Oh, is it a wide? Yes, it is a wide. Extras, score moves to 16 in pursuit of 72 runs. Nicely played with soft hands, looking for a quick single. And we'll get there eventually. Single 20 over after completion of 2. It's 17. 17 for 1 after 2 overs. Aryan Panthers 77, Marmugao. Two overs, 17 for 1. Change in bowling. It will be Amrut Vellekar from the far end. Deepak Patro on strike. Nicely cut away. Straight to the field at point. Will be a dot delivery. Again, trying to play it fine. Missed it completely. Dot delivery. Nicely played. We'll get a single. Just trying to blast it through the offside. Good delivery, quick delivery. Late to react was Sarfaraz. Another dot ball so far. 3 dot deliveries and a single run has been taken of 4 deliveries now in this over of Amrut Vellekar. Swing missed. Another dot delivery. That one might have just kept low. As this pitch, as the day progresses, there won't be any bounds on this wicket. That's left alone. Fumble. And that will be wide. Extras. Score moves to 19. Nicely played. Down to deep mid wicket. Will just be one Shubham Shah down there. So just 3 runs coming from it after completion of 3. It's 20. 20 for 1 after 3 overs. Another 5 overs remaining and required 52 runs to win with 9 wickets in hand. 52 required
in 5 overs. 30 deliveries and 52 runs required to win. Change in bowling. It will be Rohan Salgaonkar from the Bandreshwar Temple end. Good delivery. Squatted away. Oh, a bit of fumble. Will just be one. 21 for 1. Too many stars in this Bharati's lineup. But apart from that opening partnership in the first game, nobody really clicked in this group. And so have to be at the bottom of the table. It's played away nicely for a single. No wins under them. Talking about the first game, Sai Jai Bodgeshwar winning that first game, Bicholim side against the Abir Baba Cricketers. Next game, Harian Panthers winning against team from Tiswadi. Dot delivery, looking for the reverse. Sai Jai Bodgeshwar, Bicholim, and most likely the table toppers in this group. Table Group A, Harian Panthers 77, Marmugao will be heading in the quarterfinals. Nicely played. Just a single. Score moves to 23. 23 for 1 in pursuit of 72, requiring another 49 runs to win. 49 in 26. Inside edge, and we'll get a single. Down to Mahesh, another single taken. Just a bit slower now, these two batsmen. Not really trying to go after the bowling, just maneuvering the ball around, which is also important. 48 in 25. Nicely played through the covers. And we'll get a single. Single 20 over after completion of 4. It's 25 for 1. 47 more required in 4 overs. Well, it's time for me to hand over to Badal Chaudhary in the commentary box. धन्यवाद श्याम सर, धन्यवाद समीर सर. मांद्रेम बॉयज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुंदर पर्वाची एक देखणी सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये आणि हे संध्याकाळचं सत्र आजच्या दिवसाची सांगता करणारं. प्रथम फलंदाजी करताना अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस संघ या अस्तित्वाच्या लढाईत धावा जमवतोय 71. विजयाचं लक्ष 72 धावा आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 25. सरफराज नवाज चप्पू 11 चेंडू 8 धावा, दीपक 8 चेंडू 6 चेंडू 4 धावा आणि विजयाचं लक्ष 24 चेंडू 47 धावा. पाचवं षटक. अमृत वेर्लेकरचा हा पहिला चेंडू, अपरकटचा फटका, कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. रोहन चव्हाण एक युवा खेळाडू येतोय, फील्ड करतोय. एकेरी धावेने धावसंख्येत थोडासा बदल. अमृत वेर्लेकर पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या अमृतने एका षटकात. दर्जेदार गोलंदाजी. आतापर्यंत सामन्याचा जर विचार केला तर अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस संघ अस्तित्वाची लढाई लढतोय, सामन्यावर वर्चस्व सुद्धा गाजवतोय. डिटरमाइंड शॉट
शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल आणि त्यानंतर रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाईल. हा आक्षेप नोंदवला जात आहे मैदानावरच्या पंचांच्या विरोधात. आपण प्रत्येक संघासाठी 2 रिव्ह्यू दिलेत. 2 वेळा आपण आक्षेप घेऊ शकता मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरुद्ध. आणि तिसरे पंच ॲक्शन रिप्ले पाहून, व्हिज्युअल्स पाहून या चेंडूचा निर्णय देतील. आणि यासाठी tenniscricket.in ची पूर्ण टीम या स्पर्धेच्या अगदी पहिल्या पर्वापासून आतापर्यंत आमच्याशी जोडले गेलेत. आमचे मित्र गौरव सामंत. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, इट्स फेअर डिलिव्हरी. आजच्या दिवसातील मला वाटतं हा पहिला निर्णय, दुसरा निर्णय जो तिसऱ्या पंचांकडून रिव्हर्ट केला जातोय. म्हणजे आजची जर मैदानावरच्या पंचांची कामगिरी पाहिली तर खूपच उच्च दर्जाची, अतिशय लाजवाब, अप्रतिम. पूर्ण दिवसभरात फक्त 2 निर्णय हे रिव्हर्ट केले जात आहेत तिसऱ्या पंचांच्या मार्फत. बॉलिंग मार्कवर पुन्हा अमृत. फटका तर मोठा सजवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. या फटक्यामध्ये ताकद आणि नजाकत या दोघांचं मिश्रण. ऑन ड्राईव्ह, अपिश, हवाई फायर लॉंग ऑनच्या डोक्यावरून. ऍक्शन रिप्ले तुमच्यासाठी. धावसंख्या 33. बदलणारे इक्वेशन 21 चेंडू आणि 39 धावा. सरफराज नवाज, चप्पू ऑन फायर. पुन्हा चप्पूची आडवी बॅट मिड ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, ऑस्ट्रेलियन स्टाईल, झेल कंप्लीट. शुभम झा चेंडूच्या खाली, सेफ हँड्स. अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश संघाचा विकेटचं होतंय पतन. हा ऍक्शन रिप्ले खास आपल्यासाठी ही फरमाईश. सरफराज नवाज एका मोठ्या फटक्याचा मोह. षटकार मारल्यानंतर आत्मविश्वास दुणावला होता. चेंडू बॅटच्या मधोमध लागत होता. मोठा फटका खेळून सामना लवकर संपवावा हा इरादा. यावेळी थेट शुभम झाच्या हाती जाऊन चेंडू विसावतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या 33. अमृत वेर्लेकर. 2 षटकांचा कोटा पूर्ण करताना अजून 2 चेंडू बाकी असतील आणि नवीन फलंदाज मैदानावर पाऊल टाकतोय. अब्दुल सलाम. शकील या टोपण नावाने प्रसिद्ध, जसा सरफराज चप्पू या टोपण नावाने प्रसिद्ध. गोमंतक भूमीचे अनेक खेळाडू वेगवेगळ्या टोपण नावाने प्रसिद्ध, जसा महेश साखळकर मलिंगा, महेश भाईडकर मॅडी, साजू नाईक बॉन्ड, मनोज नार्वेकर मन्या. अशी काही टोपण नावं जी गोमंतक भूमीच्या खेळाडूंची खूप प्रसिद्ध. आणि अशाच एका टोपण नावाचा एक दर्जेदार खेळाडू अब्दुल सलाम उर्फ शकील. 1 धावेने स्ट्राईक रोटेट. धावसंख्या होते 14. 5व्या षटकातील 5वा चेंडू 34 धावा. 34. वाडी शॉर्कर. आकाश पोळे लॉंग ऑफच्या दिशेने फील्ड करतोय. मिड ऑफ वर चेंडू निर्धाव. षटकाची होते संगता. 2 षटकामध्ये अमृत वेर्लेकर खर्च करतोय. 12 धावा, 1 सफलता, 1 सुंदर दर्जेदार षटकाची आणि स्पेलची सांगता अमृत वेर्लेकर कडून. एकूण समाप्ती होते 5व्या षटकाची. धावसंख्या होते 34. म्हणजे 18 चेंडू बाकी आणि विजयाचं लक्ष 38 धावांनी दूर. 18 चेंडू आणि 38 धावा. मैदानावर पंचांचा इशारा येतोय. बॉलर चॉईस पॉवर प्ले. MCT ओव्हर. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी ओव्हर. 11 खेळाडू सर्कलमध्ये. आणि या षटकामध्ये या सामन्याचा निकाल बऱ्यापैकी आपल्याला समजेल. बॉलिंग मार्कवर मलिंगा महेश साखळकर. संघाचा कर्णधार नायक सेनापती. आणि मलिंगाची गोलंदाजी बघणं खरोखरच एक पर्वणी असते, पण त्याहीपेक्षा जास्त मलिंगाचं माईकवर भाषण ऐकणं, मनोगत ऐकणं ही जास्त मोठी पर्वणी असते. मलिंगा बॉलिंग मार्कवर. 18 चेंडू 38 धावांची गरज. 34 धाव फलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक ताकदवान ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 धावा तर मिळतील. दुहेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 36. सकाळच्या सत्रामध्ये 80 धावांचा पाठलाग सुद्धा अगदी सहज झाला होता. मात्र दुपारच्या सत्रानंतर ही खेळपट्टी थोडीशी गोलंदाजीला पोषक. यावेळी मात्र ओव्हर पिच प्रकारचा हा चेंडू ऑन द राईस बॅटवर घेतोय.
आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून थेट सीमारेषा पार मॅक्झिमम एमसीटी षटकार. धावसंख्या होते 42. ऍक्शन रिप्ले. ऑप्शनच्या बराच बाहेर चेंडू ठेवला होता, मात्र एक ताकदवान फटका बदलणार इक्वेशन. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज. 16 चेंडू 30 धावा. आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा टेबल टॉपर ठरण्यासाठी हा सामना जिंकणं खूप गरजेचं. यावेळी खूपच खराब चेंडू मलिंगाकडून. आखो टप्प्याचा चेंडू लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न. अगदी योग्य वेळी हा लेग स्पिन ओळखला होता अब्दुल सलामने. सलग दुसरा षटकार. सलग दुसऱ्यांदा अब्दुल सलाम या चेंडूला आपल्याला सलाम करण्यास भाग पाडतोय. षटकारांची सलामी देतोय. इक्वेशन बदलतंय. 15 चेंडू आणि 24 धावांची गरज. यावेळी ताकदवान कटचा फटका. डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेने चेंडू रोलिंग रोलिंग रोलिंग. एमसीटी बाउंड्री. धावसंख्या 52 धावा. अर्धशतक फलकावर लागतंय. आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा संघ 72 धावांचा पाठलाग. शिल्लक चेंडू 14-20 धावांची गरज. या महत्वाच्या षटकात एमसीटी ओव्हर मध्ये मोठे प्रहार आपल्याला करताना दिसतोय मलिंगा. मलिंगाच्या गोलंदाजीवर अब्दुल सलाम. अजून एक मोठा फटका. यावेळी मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. डगआउटच्या पैलाडी येऊन चेंडू विसावतोय. एमसीटी षटकार. 58 धावा. 58. अब्दुल सलाम सरफराज बाद झाल्यानंतर सुद्धा सामन्याची सूत्र माझ्या हाती आहेत. जोपर्यंत मी मैदानावर आहे तोपर्यंत सामना अगदी सहजासहशी प्रतिस्पर्धी संघाला देणार नाही, हा विश्वास अब्दुल सलाम कडून. नुकतीच संपन्न झालेली ब्राह्मणी स्पोर्ट मोळेची स्पर्धा, ज्या स्पर्धेत सरफराजने शतकी कामगिरी केली होती, त्याच सामन्यात त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सरफराज बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र स्वीकारली होती अब्दुल सलामने. अर्धशतकी कामगिरी करून आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दिली होती तो अब्दुल सलाम. या षटकात खूप मोठी कामगिरी. मलिंगा विरुद्ध प्रहार करतोय. एकाच षटकात तब्बल थोडके नव्हे 25 धावा कुठल्या जात आहेत. 3 उत्तुंग आकर्षक गगनचुंबी एमसीटी षटकार आणि एक सुंदर दिलखेचक मनमोहक एमसीटी चौकार. 25 धावा या षटकात आणि इक्वेशन आता मात्र खूप जवळ येत आहे विजयाचा आर्यन पॅन्थर 77 संघासाठी. 12 चेंडू 13 धावांची गरज. रोहन चव्हाण एक युवा खेळाडू, मॅन फ्रॉम अंजुना. स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 59 धावा. विजयाचं लक्ष 72 धावा. शिल्लक चेंडू 11. 13 धावांची गरज. डावखुऱ्या हाताचा हा युवा खेळाडू दीपक पात्राव माघारी परततोय धावबाच्या स्वरूपात. अब्दुल सलाम साठी ही विकेट सॅक्रिफाईस करतोय दीपक पात्राव. नवीन फलंदाज मैदानावर. अजून एक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू. गेली अनेक वर्ष गोमंतक भूमीचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू. टेनिस क्रिकेट बरोबरच लेदर क्रिकेट आणि या क्रिकेटच्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये ज्याने आपल्या नावाचं एक वलय तयार केलंय मैदानावर. विनोद विल्सन. 10 चेंडू 13 धावांची गरज. एका बाजूला विनोद विल्सन नावाचा अनुभव, दुसऱ्या बाजूला रोहन चव्हाण नावाचा यंगस्टर. जेवढं वय रोहन चव्हाणचं असेल त्यापेक्षा कदाचित जास्त वर्षांचा अनुभव विनोद विल्सन यांच्याकडे. आणि असा एक अनुभवाचा खजिना स्ट्रायकर एंडवर. 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शिल्लक चेंडू 10. विजयासाठी 13 धावांची गरज. आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा संघ करतोय पाठलाग 72 धावसंख्येचा.
आखो टप्प्याचा चेंडू शेवटच्या क्षणी लेटकट करण्याचा मोह विनोद विल्सन आवरता घेत आहेत. पंच चेंडू ठरवतायत अवांतर एक्स्ट्राच्या रूपात. अजून एक धाव, 60 हा धावफलक. रिक्वायर्ड रन रेट 7.20. 10 चेंडू 12 धावांची गरज. विनोद विल्सन रिव्हर्स पूल करण्याचा हा आतताई प्रयत्न आल्याच या संध्याकाळच्या सत्रात ज्या ठिकाणी सूर्याची किरण थोडीशी दुरापास्त झालेली, सूर्य क्षितिजाच्या खाली जाऊन लपलेला आणि अशा वेळी आल्याच रिव्हर्स पूल करण्याचा असफल प्रयत्न. सलग दुसऱ्यांदा हा प्रयत्न असफल राहतोय. विनोद विल्सन एक अनुभवी खेळाडू समोर. रोहन चव्हाण एक युवा खेळाडू. शिल्लक चेंडू 8, विजयासाठी 12 धावांची गरज. या षटकामध्ये रोहन चव्हाण खर्च करतोय एक्स्ट्राच्या रूपात, वाईडच्या रूपात एकमेव धावा आतापर्यंत. आणि सरळ बॅटचा फटका कव्हर्सच्या दिशेने. चेंडू बराच काळ हवेत राहतोय. आकाश पोळे चेंडूवर येतोय. सुरक्षित क्षेत्रामध्ये चेंडू पडून प्रवास करतोय एकेरी धावेसाठी. 7 चेंडू आणि 11 धावा. प्रत्येक क्षणाक्षणाला या सामन्याचा निकाल वेगवेगळ्या संघांच्या बाजूने झुकतोय. ज्याप्रमाणे फलंदाजी केली, 71 धावा जमवल्या. अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस संघ या सामन्यावर मजबूत पकड रोवेल असं वाटत होतं. त्यानंतर इनिंगची सुरुवात. पहिल्या 3 षटकात एका मागोमाग एक बसलेले धक्के. यावेळी पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि त्यानंतर हा नो बॉल रिव्ह्यूसाठी तिसऱ्या पंचांकडे. ऍक्शन रिप्ले बघा. हा चेंडू हातातून सुटलाय आणि त्यानंतर प्रवास करतोय अप स्टंपच्या साइड लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो बॉल, तिसऱ्या पंचांचा इशारा. रोहन चव्हाण ऐन मोक्याच्या क्षणी जे कौतुक आपण रोहनला ऐकलं त्या कौतुकाला न साजेसा हा चेंडू होता. अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस संघ सन्मानाची लढाई मैदानावर लढतोय. एवढ्या मोठ्या स्पर्धेत 3 पैकी 1 तरी सामना जिंकावा हे छोटंसं माफक स्वप्न घेऊन हा संघ मैदानावर. हे शेवटच्या सामन्यात फ्री हिटचा चेंडू. रोहन बॉलिंग मार्कवर बदलणारं इक्वेशन. 7 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एक वेगवान चेंडू होता. थ्रो मात्र खूपच खराब रोहनचा. लेग बाय पंचांचा येतो इशारा. षटकाची होते सांगता. शिल्लक चेंडू शेवटच्या षटकाचे 6, विजयाचं लक्ष 9 धावा. रिक्वायर्ड 9 फ्रॉम 6. रोहन चव्हाण खूप चांगली गोलंदाजी केली या षटकात. एक वाईड बॉल, त्यानंतर एक नो बॉल. फ्रीडच्या चेंडूवर लेग बाय. मला वाटतं या षटकात फक्त 1 धाव खर्च होते. उर्वरित सर्व धावा या एक्स्ट्राच्या रूपात. शेवटचे 6 चेंडू 9 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 9 धावा. पुनाजी कणगुटकर द रन मशीन ऑफ गोवा विकेटकीपरच्या भूमिकेत. आणि आज संजयजी नागवेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न झाला पुनाजी कणगुटकर यांचा. आणि हा सन्मान समस्त गोमंतक भूमीच्या खेळाडूंचा. गेली अनेक वर्ष क्रिकेटसाठी दिलेलं योगदान. पुनाजी कणगुटकर ज्याचं नाव पुढे सरसावत खेळलेला फटका लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी वळणारी पावलं. धावचीची संधी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. विनोद विल्सन धावबाद. सामन्यामध्ये पुन्हा ट्विस्ट तयार होईल का? रनआउट पहा. क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेने अमृत वेर्लेकर एक युवा खेळाडू. दर्जेदार क्षेत्ररक्षण. चित्त्याच्या चपळाईने चेंडूवर येतोय. वायू वेगाने फेक करतोय. नीरज चोप्राची आठवण करून देणारी ही भालाफेकीसारखी फेक थेट गोलंदाजाच्या दिशेने. फक्त 1 धावसंख्या. विनोद विल्सन धावबाद. इक्वेशन 5 चेंडू 8 धावा. मगाशी आपण पुनाजी कणगुटकर यांचा सन्मान पाहिला. गोमंतक भूमीसाठी दिलेलं पुनाजी आपण योगदान हे वादातीत. रन मशीन ऑफ द गोवा असं आपल्याला म्हटलं जातं. गोवा पोलीस या संघाकडून आपण वेगवेगळ्या स्पर्धा खेळल्या, गाजवल्या. गोमंतक भूमीच्या अनेक संघांचं आपण प्रतिनिधित्व केलं. क्रिकेट बरोबर फुटबॉलवर सुद्धा तुम्ही तेवढंच प्रेम केलात आणि या दोन्ही मैदानांवर
आपल्या संघांसाठी दरवेळेला 100% योगदान देणारे पुनाजी कणगुटकर विकेटकीपरच्या भूमिकेत. 34 चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम. 2019 वाळपईच्या स्पर्धेतील बेस्ट बॅटर हा किताब ज्यांच्या नावे. सांगेम प्रीमियर लीग 2019 मधील अर्धशतक आणि मिडबाव डे नाईटच्या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज. यावेळी फुल टॉस. तिसऱ्या पंचांकडे जाण्या अगोदरच स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येतोय नो बॉल साठी. बीमरचा नो बॉल. धावचित करण्याची संधी नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने. फलंदाज धावबाद. लगेच रिव्ह्यू सुद्धा येतोय. पंचांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू साठी विचारणा केली झाली. मैदानावरील पंचांचा इशारा होता नो बॉल आणि तिसऱ्या पंचांकडे या चेंडूसाठी असेल विचारणा. हा चेंडू बीमर होता की नव्हता. इट्स नो बॉल. चार चेंडू 8 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावा. करेक्शन स्कोर बोर्डवर होतोय. 4 चेंडू 6 धावा. लायसन्स टू किल. फ्री हिट. या चेंडूवर षटकार मारला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. षटकार जाईल का? 1000 रुपये मिळवेल का? आणि पंचांचा इशारा येतोय षटकाराचा. आजच्या दिवसातील हे पहिलं स्पॉट प्राइज लागलं होतं आणि पूर्ण दिवसातील हे पहिलं स्पॉट प्राइज. षटकार मारून सामना संपवल्याबद्दल अब्दुल सलाम शकील आपल्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. प्रशांत नाईक उर्फ बाळा सर यांच्याकडून हे पारितोषिक येत आहे, ज्यांनी या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक संयुक्तरित्या प्रायोजित केलंय. किरण सावंत आणि प्रशांत बाळा नाईक यांनी 5,55,555, ज्यांनी शकील साठी पारितोषिक लावलं होतं. या चेंडूवर षटकार मारला तर 1000 रुपये आणि त्याचा मानकरी ठरतोय. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा सुद्धा मानकरी ठरतोय. शकील 15 चेंडू 34 धावा. मांद्रेम बॉईज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा पहिल्या दिवसाचा हा थरार इथे संपन्न होतोय. भेटणार आहोत उद्या